म्हाडा बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यांतर्गत वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पात्र रहिवाशांना 556 पुनर्वसन सदनिकांचं वितरण करण्यात येणार आहे। आजच्या कार्यक्रमासाठी म्हाडानं मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांना निमंत्रण दिलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बीडीडी वासियांना चावी वाटप करण्यात येणार आहे। एकाच मंचावर शिंदे, आदित्य ठाकरे उपस्थित राहणार का असा सवाल विचारला जात होता, मात्र या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही आहेत। तर आज बीडीडी वासियांना चावी वाटप होत आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून। जुई, या कार्यक्रमाला हे तिघेही उपस्थित राहणार होते, मात्र आता कळते आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत, काय कारण? दीपाली, आपण पाहिलं तर मग बीडीडीकरांचं जे स्वप्न होतं हक्काच्या घरात जाण्याचं, तेही वरळी ते आता पूर्ण होत आहे। कारण का आज त्यांना त्यांच्या हक्काच्या घरांच्या चाव्या हातात मिळणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्या चाव्या मिळणार आहेत। या कार्यक्रमाला म्हाडाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वरळीचे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांना आमंत्रण दिलं होतं या कार्यक्रमासाठी। कालपर्यंत सगळ्यांना उत्सुकता होती की आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला येणार की नाही, कारण का वारंवार माध्यमांसमोर असेल किंवा विधानसभेमध्ये आदित्य ठाकरे वरळीकरांचा आवाज बीडीडीसाठी उचलत होते। मात्र आता जी माहिती मिळते त्या माहितीनुसार आदित्य ठाकरे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत। त्यांचे जे इतर नेते आहेत, म्हणजे तिथलेच 2 आमदार सुनील शिंदे आणि सचिन अहिर आणि इतरही जे नेते आहेत वरळीतले, ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। परंतु आदित्य ठाकरे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार नाहीत। ते उपस्थित का राहणार नाहीत याचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही, त्याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही। परंतु इतर नेते उपस्थित राहतील। हा सगळा जर आपण कार्यक्रम पाहिला तर मग जर आदित्य ठाकरे उपस्थित राहिले असते तर सगळ्यांना हीच उत्सुकता लागून राहिली असती की आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच मंचावर समोरासमोर ते वरळीत एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले असते आणि दोघांमध्ये राजकीय कलगीतुरे आणि श्रेयवादाची लढाई देखील भर आपल्याला त्या स्टेजवरच पाहायला मिळाली असती। मात्र या सगळ्यात आता आदित्य ठाकरे उपस्थित राहणार नसल्यामुळे या सगळ्या चर्चांना आता कुठेतरी फुल स्टॉप लागला आहे आणि आज जे स्वप्न आहे बीडीडीकरांचं ते सत्यात उतरताना पाहायला मिळणार आहे। कारण का देवेंद्र फडणवीसांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की गणपती आधी आम्ही तुम्हाला नवीन घरं देऊ, गणपती तुमचा नवीन घरातच बसेल, आणि ते आश्वासन आज कुठेतरी पूर्ण होताना पाहायला मिळणार आहे। दीपाली, निश्चितच होईल, त्यामुळे आपल्या या कार्यक्रमावर लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।